नमस्कार, मी नितीन थोरात. तुम्ही पाहताय पुढारी न्यूज. पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळख असणाऱ्या वैजापूर शहराची ओळख कचऱ्याचं शहर म्हणून निर्माण झाली आहे. शहरात जागोजागी कचरा साचला आहे, तर चिखलाचं संपूर्णपणे भाजी मंडई परिसरात संपूर्णपणे चिखल झाला आहे. याचमुळे आज आपण या शहरामधल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत आणि नेमकं यांच्या अडचणी काय आहेत, कचऱ्याचा प्रश्न का सुटत नाहीये, वेळोवेळी प्रशासनाला सांगून देखील यावर तोडगा का निघत नाहीये, याच विषयी आपण नागरिकांना विचारणार आहोत. हे पहा, पूर्ण गटार आहे. गटार निश्चित गटारने उभं राहूशी वाटत नाही. आणि खायची वस्तू ही भाजीपाला आणि याची हाल आहे. आणि आज ते रोडवर हिडव्या त्या आम्ही दुकानात घाण टाकली, ही बाहेर काढली. अरे ही खायची वस्तू इकडं लक्ष द्या. थोडं 2 मंड्या करते कशाला करते, इकडेच लक्ष द्या. हे समोर सत्य परिस्थिती आहे, तुम्ही पाहू शकता. आम्ही तर दररोजच पाहू राहिलो, आमचा धंदा होईना, काहीच होईना. इथं म्हणते रोडवर जागा नाही बसायला, बाहेर बसू राहिले आणि आम्ही मध्ये बसू राहिलो. येते हे कमीत कमी पाऊस झाल्यापासून आहे. पाऊस सुरुवात झाल्यापासून हीच कंडिशन, काहीच नाही. 1-2 वेळेस ट्रॅक्टर येतं, आम्ही 50-50 जमा करतो, एखाद्याला देतो आणि घाण फेकून देतो. काहीच नाही. फक्त 1 हप्त्यातून 1 वेळेस ट्रॅक्टर घाण भरायला येतं, नंतर कोणीच येत नाही. 2 वेळेस आले, साफ केलं, नंतर काहीच विषय नाही. कचऱ्यापेक्षा बेकार आहे. कचरा तरी साफसफाई होती. ही भाजी मंडीची अशी हाल होईल. पण सांगा होतं कोणाला सांगू, आता कंडिशन उचलत नाही. गिराकी सुद्धा थांबत नाही. कोणी माल सुद्धा घेत नाही. किती आम्ही रोज सांगतो कमिटीवाल्याला, यांना त्यांना, पण की घेत कोणी उचलीतच नाही. 15-3 वार झाले, 1 महिना होता आला, तसं कोणी उचलीतच नाही. आणि गिराकी आमचा माल कोणी उचलीत नाही. नाही, अजिबात नाही. सांगू कंटाळा आला आम्हाला. आता हे उचलायला पाहिजे ना. आता आम्ही गाय गरीब कसे पोट भरायचे, गिराकी आमचा माल उचलीत नाही. ते म्हणते आम्हाला इकडं किळस येते, म्हणते इकडं थांबत नाही. मग काय करायचं आम्ही? त्यांना सांगू कंटाळा आला, ते उचलीतच नाही अजिबात. नाही. तुम्ही बघा ना, आता हे राडा कसं बसलो आम्ही, आमची काय हाल आहे साहेब इथं. मग आम्हाला जेवायला सुद्धा एवढी अडचण आहे. आम्हाला कोणतीच सोय नाही या मार्केटला. आम्हाला अजिबात सोय नाही या मार्केटला. आम्हाला सोय पाहिजे. आम्ही 2 वर्षापासून एवढं या गंदगीत राहतो. बघा ही घाण, आम्ही कसा मालिकायचा? आमच्याकडं नागरिक येत नाही, अजिबात येत नाही. आम्हाला काहीतरी सोय पाहिजे. इथं नाही वट्टे, इथं नाही कोणतीच सोय नाही. पावसाची सोय नाही. इथं आम्हाला जेवायला मुश्किल आहे. आम्ही महिन्याला बिमार पडतो इथं, पण पोटासाठी आम्हाला करावं लागतं. आम्हाला पोटासाठी, पोट भरण्यासाठी आम्हाला येणं लागतं. बघा नाही घाण, तुम्ही वास, आम्हाला लोक नाक दाबून जाता. बाहेर एवढी अडचण आहे, बाहेर ॲक्सिडेंट होत्या, बाहेरचे लोक बाहेर बसतात, बाहेर विक्री करत्या. कस्टमर आमच्याकडे येत नाही. आम्ही कसे पोटं भरायचे? आम्हाला इथं काहीतरी पाहिजे. आम्हाला सरकारला सांगा, कुठं बी निवेदन करा. आम्ही नगरपालिकेला खूप चक्रा घातल्या. ते म्हणले का आमचे लोक येत्या, लोक येत नाही. आले का फोटो काढीत्या आणि चालल्या जात्या. बायका बी घोळ धरत्या, फोटो काढीत्या, चालल्या जात्या. आम्ही काय करायचं इथं? आम्हाला साफसफाई करल्याच जात नाही, होतच नाही इथं साफसफाई. 1 दिवस येते हप्त्यातून, फोटो काढीत्या आणि चालल्या जात्या. आम्हाला इथं साफसफाई पाहिजे. आम्हाला पोट भरण्याचा प्रश्न आहे इथं. आम्हाला इथं काहीतरी करून द्या. दिवसभर आम्हाला इथं बसणं लागतं. वरून पाऊस, खाली वल्ल, माझ्या खाली एवढं वल्ल आहे का बस, त्याच्यावर मला बसणं लागतं. काय करायचं आम्ही? जनावर, एवढे जनावर आहे. बघा तुम्ही, ही घाण बघा, हे गाय बघा. इथं कसं जेवायचं आम्ही? कशा भाकरीन कसे पोटं भरायचे? आमचा हातावर संसार आहे सगळा. हे करू तेव्हा संध्याकाळी घरात भाजी जेवायला भेटल, नाही तर काय करायचं आम्ही? आम्हाला इथं स्वच्छता पाहिजे. आम्ही इथे अनाथ दुकानदार आहे. आमच्याकडे निलाव आहे. इथे फार त्रास आहे आम्हाला. इथे भाजीपाला येणारे लोक सहसा येत नाही. त्याच्यामुळे आमचे येणारे व्यापाऱ्यांना, आमचे शेतकरी बांधवांना फार फटका यायचा. कारण की ते लोक येणार नाही, तो विक्री होणार नाही, भाव भेटत नाही, कोणी लक्ष दे. प्रशासन ते एकदम ढिप आहे. त्यांना वारंवार पत्र व्यवहार करून त्यांना सांगून काहीच उपयोग नाही आहे. एवढे घाण आहे आणि एवढी आरोग्याला एवढं घातक आहे की कोणी शेतकरी ग्राहक घ्यायला तयार नाही. त्याच्यामुळे सरकार एवढीच विनंती, आमची वैजापूर जी मंडी आहे, ते नवीन जी आता चालू झाली, त्याने स्वच्छता पाहिजे इकडे. आणि जे लोक येते इकडे त्यांना काही सुविधा पाहिजे. नाही इकडे काही सुविधा नाही, स्वच्छता नाही, पार्किंगची व्यवस्था नाही आहे.
दर हप्त्यामध्ये इथे बाहेर रोडवर काही ना काही अपघात होत असतात त्याच्यामुळे जीव लोकांचा धोक्यात येतो. तरी प्रशासनाला विनंती आहे, वैजापूर नगरपालिकेला विनंती आहे की इथे साफसफाई पाहिजे, स्वच्छता पाहिजे आणि इथे सुविधा पाहिजे. भरून टाका, बिमाऱ्या येऊ राहिल्या यांना, आम्हाला बसायला जागा नाही. हे लय दिसत आहे दादा, कोणी उचलत नाही, कोणी याला हातायला येत नाही, येतही नाही, कोणी पाहतही नाही या मंडीला. लवकर उचलला पाहिजे ना, अशा माणसाला बिमाऱ्या येतील भाऊ. यांना 50-50, 60-60 हजार पगार आहे आणि त्यांना कधी फोन लावला आम्ही ते काय म्हणत्या पाठवतो ट्रॅक्टर काही येत नाही. आम्ही स्वतः पैसे देऊन 4-5 लोकांनी पैसे देऊन आणि आमचा गैरकचरा बाहेर फेकला. तुम्ही तिकडे बाजूला मंडीत पहा, इथं लोक तोंड बांधून आणि मंडी करते. आदरणीय शिवसाहेबांनी याच्या अगोदर अत्यंत वैजापूर म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा तालुका केलेला होता. स्वच्छतेच्या बाबतीत तसाच होता. परंतु आज मात्र कंडिशन अशी झालेली आहे, साहेब आले 8-15 दिवसापासून तर बरी आहे तशी कंडिशन. परंतु भाजी मंडीमध्ये आपण जर बघितलं सर, अक्षरशः इतका वास येतो आणि इतका घाणेरडा प्रकार झालेला आहे, म्हणजे भाजी घ्यावीशी वाटत नाही सर. आजूबाजूचा परिसर इतका म्हणजे दुर्गंधी पसरलेली आहे आणि नियोजन आणि व्यवस्थापन इकडे प्रशासनाने थोडं लक्ष देण्याची गरज आहे, नितांत गरज आहे. कारण खाण्याचे पदार्थ आपण दर आठवड्याला घेऊन जातो इथून आणि अक्षरशः मंडीत बसणाऱ्या शेतकरी बांधवांनाही त्रास आहे, जे आठवड्याला येतात आमच्यासारखे ग्राहक त्यांनासुद्धा प्रचंड त्रास आहे. म्हणून आदरणीय शिवसाहेब आणि जे कर्मचारी टीम आहे त्यांनी तात्काळ भाजी मंडीकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. लय चिखलामध्ये जाता येत नाही, रोडवरच घ्यावं लागतं असं. हो रोडवरच घेतलं दादा. काय विनंती करायची, कुठेतरी सोय करावा, चांगला असावा, भाजीपाला घेण्याची बी इच्छा. हो लक्ष देत नाही. मंडीला एवढी घाण झालेली सर, त्याला उचलायला कोणी नाही, काही नाही. लोक एवढे बिमार पडलेले तिथं, घारू मच्छर ते एवढे त्रास आहे तिथं. लोक त्याला घाण उचलायला तयार नाही कोणी. मागे ते गाड्यांपाशी बी एकदम ढिगाड पडले, पब्लिक बी यायला तयार नाही. वासाने लोक वापिस चाललेले तिथून. भाजी मंडीमध्ये फार त्रास होत आहे, गाडी जात नाही, तकलीफ होती, गाडी स्लिप होती. पण अनंत अडचणी आहे या भाजी मंडीमध्ये. याची सुधारणा व्हावी आणि एक लोकांना जागरूक जनतेला थोडंसं चांगलं समाधान भेटावं. कचरा मंडी झालेली आहे आजच्या हिशोबात, म्हणजे फार चिखलाचा त्रास होत आहे. त्याच्यामुळे अनेक नागरिकाला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर प्रशासनाने याच्यावर थोडं लक्ष घालावं आणि ही भाजी मंडी सुस्थित आणि चांगली करावी अशी एक सगळ्या जनतेची एक मागणी आहे वैजापूर जनतेकराची. तालुक्याच्या मानाने जी मंडी असायला हवी होती ती पाहायला मिळत नाही आणि भरपूर घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे सगळीकडं. घाणीत आणि माल घेऊन घरी गेल्यानंतर परत आंघोळ करावी लागते अशी परिस्थिती झालेली आहे. घाणीमध्ये म्हणजे पाय ठेवून चालावं लागतं. विकणारे विक्रेते त्यांची आतोनात हाल होऊ लागलेली. ते अक्षरशः 2 पायावर बसलेले असतात आणि त्यांना टेकण्यासाठी खाली कोरडी जागा नसते. त्यामुळं प्रशासनानं कमीत कमी इकडे लक्ष स्वच्छतेकडे तरी हे करावं आणि ज्या मंडीसाठी जी सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे ती वेळेवर त्यांनी द्यायला पाहिजे की जेणेकरून भाजीपालाही चांगला मिळेल. अतिशय त्रास आहे मंडीमध्ये, पूर्ण घाण आहे मध्ये पण आणि बाथरूमचं पूर्ण घाण तिथं साचलेली आहे. त्याबद्दल काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि तिथं सुधारणा केली पाहिजे. तरी पण 2-1 वर्षापासून चालूच आहे असं, 2-3 वर्षापासून. प्रशासनाने सुधारणा केली पाहिजे तिथं आणि साफसुथरेपणा केला पाहिजे. मग इतकी घाण मंडीमध्ये आहे की घेऊशी वाटत नाही. असं वाटतं की आता घेतल्यानंतर खावं की नाही, इतकी घाण या मंडीमध्ये आहे. आणि बाजारामध्ये ओटे बांधले पाहिजे, ओटे, जेणेकरून जी घाण जी आहे रस्त्यावरची घाण ती ओट्यावर जाणार नाही. पण असं काही दिसत नाही. आणि वैजापूरचं शहरचं नाव असं झालं एक अस्वच्छ शहर म्हणून. वैजापूरचं आता नाव इथून पुढं झालेलं आहे. आता शिव बदलले, फरक काहीच पडला नाही. आणि आम्हाला इतर ज्या गोष्टी आहेत त्या मागं पुढे झालं तरी चालते, पण स्वच्छता फार महत्त्वाची आहे. कारण लहान मुलं शाळेत जाणारे आणि म्हातारी माणसं त्यांच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. याबद्दल असं आहे की विनंती की प्रशासनाने ही सर्व याची दखल घ्यावी आणि लोकांना सुविधा सगळी प्रोव्हाइड करावी आणि जेणेकरून इथं चोरी आणि हे काही सगळं काही मोबाईल चोरी जाता याचंही दखल घ्यावी. गर्दीमुळं चोरांना उत्साह भेटतो. त्यानंतर ते आणि प्रशासन काय करतं आहे यावर आणि सगळी घाण इथं सर्व साफसफाई व्यवस्थित पाहिजे. आपण वैजापूर हा फार विकसित आहे. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रियानंतर देखील आता प्रशासन यावर कुठली कारवाई करतं का, नागरिकांना या समस्येपासून कुठली सुखसुविधा लवकर उपलब्ध होते का, यावर काही तोडगा निघतो का, कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागतो का, हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. नितीन थोरात, पुढारी न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.